मोबाईलचे सीडीआर, त्याला कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतात, हा घटनेतील अनुच्छेद 21 प्रमाणे स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये मोडतो. त्यामुळे याला अनधिकृतपणे कोणालाही ते मिळवता येत नाही. तपासी यंत्रणांना त्याच्यामध्ये पोलीस, सीबीआय, एटीएस, एनआयए किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी याच्यासाठी एक विशेष प्रोव्हिजन याच्यामध्ये असे आहे की पोलिसांना ते मिळवायचे असतील तर कमीत कमी पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारीच ते मागू शकतो. ते सामान्य पोलीस अधिकाऱ्यांना अलाउड नाही. इन्कम टॅक्ससाठी तर जॉईंट कमिशनर हे याच्यासाठी अधिकृत केलेले आहे. दुसरी गोष्ट, कधी कधी सीडीआर कौटुंबिक विवादाच्या मध्ये सीडीआरची मागणी केली जाते आणि ते सीडीआर मिळायचे असतील तर त्याच्यासाठी कोर्टाचे आदेश लागतात. भारतीय तार कायद्याप्रमाणे अनधिकृतपणे सीडीआर मिळवणे हा कलम 25 भारतीय तार कायद्याचा गुन्हा आहे. याच्यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या अधिकाऱ्याने जर अनधिकृतपणे ती दिली तर त्यासाठी कलम 26 प्रमाणे तो गुन्हा आहे आणि त्यांच्यासाठी पण 3 वर्षाची शिक्षा आहे. हे सीडीआर सगळे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ठेवले जातात. म्हणून या सीडीआरला माहिती तंत्रज्ञान कायदा सुद्धा लागू होतो. कलम 66 याच्याप्रमाणे एखाद्याने अप्रामाणिकपणे एखाद्याचे सीडीआर मिळवले तर त्याला 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि 5 लाखापर्यंत दंड असा हा गंभीर गुन्हा आहे. सीडीआर मिळाल्यानंतर त्याच्या गोपनीयतेचा भंग करणे हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे आणि तो माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड याचा आहे. एखादा सर्व्हिस प्रोव्हायडरची व्यक्ती जर अशा प्रकारे सीडीआर दुसऱ्याला देत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय सीडीआर देणे, अगदी कोर्टाचे आदेश नसतील तर त्याला 72 ह्या माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा आहे. याशिवाय भारतीय न्याय संहितेमध्ये हा विश्वासघाताचाही गुन्हा ठरू शकतो, ज्याला 5 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. अशा प्रकारचे सीडीआर तयार करणे आणि ते खरे आहेत असं दाखवणे हा बनावट दस्तऐवज तयार करण्याचाही गुन्हा आहे. त्यामुळे यालाही वेगळी शिक्षा आहे. याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणामध्ये असं म्हणलेलं आहे की जेव्हा तुम्ही सीडीआर हाताळता तर त्याची चेन ऑफ कस्टडीचे डॉक्युमेंट मेंटेन केले पाहिजे. जसं सर्व्हिस प्रोव्हायडरने ते सीडीआर काढले आणि ते तुम्हाला पोलिसांना दिले की पोलिसांनी अगोदर लिहिलं पाहिजे कुणाच्या ताब्यात आहे, म्हणजे नक्कीच ते डीसीपीच्या ताब्यात आहे. डीसीपीने तपास अधिकाऱ्याला दिले तर तपास अधिकारी कोण आहे त्याची चेन घेतली पाहिजे. तपास अधिकाऱ्यांनी याचे अनालिसिस करण्यासाठी समजा खाजगी व्यक्तीला दिले असतील की एखाद्या कंपनीच्या सर्व्हिसेस हायर केल्या असतील तर ते त्याच्यामध्ये असलं पाहिजे. ज्या ठिकाणी चेन ब्रेक होते तो पुरावा ठरत नाही. त्यामुळे चेन ऑफ कस्टडी याच्यामध्ये घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि सीडीआर ही अतिशय महत्वाचे सीडीआर काढणे हा एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे. त्यासाठी त्याच्याबद्दल खाजगी प्रॉसिक्युशन आणि कॉम्पेन्सेशन मिळण्यासाठी पण याचिका दाखल करता येऊ शकते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.